बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण दुसरे. महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय साळगाव हे साळगावच्या पंचक्रोशीतलं एकमेव हायस्कूल. साळगाव पार डोंगराच्या कपारीत वसलेलं 1200 लोकसंख्या वस्तीचं गाव. भोवतीनं 7 छोट्या वाड्या, 500 ते 800 लोकसंख्या वस्तीच्या जणू साळगावचं संरक्षण करण्यासाठीच उभ्या. ह्या वाड्यांच्या मध्ये साळगाव. भरपूर झाडी, निर्मळ हवामान. उन्हाळ्यात ही गारवा टिकून असायचा. पावसाळ्यात उभा पाऊस कोसळायचा. मोठ्या वाहनांची ये-जा नाही, धूर नाही, गोंगाट नाही, प्रदूषणाचा लवलेश नाही. निसर्गाच्या कुशीत जाऊन शांत झोपावं असं वातावरण. साळगावचे हैबती पाटील म्हणजे देवमाणूस. त्यांनी या शाळेची स्थापना केलेली. त्याआधी साळगाव पंचक्रोशीतली पोरं 7वी पर्यंतच शाळा शिकायची. पुढचं शिक्षण तालुक्याला गेल्याशिवाय शक्य नव्हतं. 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हे तालुक्याचं गाव. काही मुलं अनवाणी पायाने शाळेला जायची. रस्त्यावरचा फुपाटा त्यांचे पाय भाजून काढायचा. काय करणार, दुसरा पर्याय नव्हता. मुलींचं तर 7वी नंतर शिक्षणच बंद व्हायचं. मग 13-14 वर्षातच मुलींची लग्न करून आईबा मोकळे व्हायचे. हैबती पाटील हे सगळं बघून अस्वस्थ झाले. त्यांनी वाडीच्या लोकांना एकत्र केलं. थेट आमदाराचा बंगला गाठला. लोकांना सोबत घेऊन आमदाराला विनंती केली. हैबती पाटलाला आमदार नाही म्हणू शकला नाही. आमदाराच्या सहकार्याने शाळा सुरू झाली. हैबती पाटील अध्यक्ष झाले. प्रत्येक वाडीतला एक माणूस बॉडीत घेतला. हैबती पाटलानं स्वतःची 1 एकर जागा शाळेला दिली. सुरुवातीला 8वीचा वर्ग स्वतःच्याच घरात सुरू केला. 2 वर्ष त्यांच्याच घरात शाळा सुरू होती. 3ऱ्या वर्षी शाळेला मान्यता मिळाली. आमदारानं आपला शब्द पाळला. हैबती पाटलांनी त्याचा पाठलाग सोडला नव्हता. शिक्षक भरती करताना हैबती पाटलांनी एक नया पैसा कोणाकडून घेतला नाही. पोरांनो, चांगलं काम करा, गरिबांचा आशीर्वाद घ्या. जवा कवा शाळा बांधायची असेल तवा 5-50 मी घालतो, 5-50 तुम्ही घाला, असं सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं. हैबती पाटलाने आपला शब्द पाळला. जसं सांगितलं तसं केलं. शाळेला मान्यता मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी स्वइच्छेने काही रक्कम गोळा केली. हैबती पाटलांनी निम्मा खर्च उचलला. त्याशिवाय स्वतःची एकरभर जमीन शाळेला दान केली. इतर वाडीतल्या लोकांनी शेतातली झाडं तोडली, शाळेच्या आवारात आणून टाकली. कुणी पत्र घालून दिलं तर कुणी शहाबादी फरशी. सगळे कर्मचारी ऊन वारा न म्हणता राबले. 4 खोल्यांची इमारत उभी राहिली. स्वतःच्या जागेत शाळा सुरू झाली. पोरांनो, खाल्ल्या मिठाला जागा. तुम्हीच राहावा, तुम्हीच खावा, पर गरिबांच्या पोरांचं भलं करा. हैबती पाटलांनी भरलेल्या मनानं सांगितलेलं. शाळा सुरू झाली. शाळेला मान्यता मिळालेली. 2 वर्षांनी शाळा मूल्यांकनास पात्र ठरली. पण पगार मात्र अजून सुरू झाला नव्हता. कर्मचारी 5-6 वर्षे बिनपगारीच राबत होते. नवीन जागेत शाळा सुरू होऊन महिनाभरच झाला असेल. हैबती पाटलांना साप चावला. त्यातच ते गेले. कर्मचाऱ्यांना हुंदका आवरला नाही. सगळी पंचक्रोशी हळहळली. पाटलांनी देवाचं काय वाकडं केलं होतं असं जो तो म्हणू लागला. हैबती पाटील गेल्यानं शाळा पोरकी पोरकी झाली, ती कायमचीच. गौतम 8वीच्या वर्गात गेला. पहिलाच तास.
पोरं उभी राहिली. गुड मॉर्निंग सर असं म्हणून अभिवादन केलं. गौतमकडे टकामका बघत उभी. हा गुड मॉर्निंग बसा असं म्हटल्यावर खाली बसली. हायस्कूल मधला त्यांचा पहिला दिवस, पहिला तास, पहिलेच शिक्षक. पोरांच्या मनात नाना विचार. सर कसे असतील, काय शिकवणार, कसे बोलत असतील, मारकुटे असतील की प्रेमळ. पोरांचं मन उत्सुकतेनं ताणलेलं. गौतमनं पोरांकडे बघितलं. पोरं शांत, वर्ग स्तब्ध. शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पोरं मिठी मिठी डोळ्यांनी बघायला लागली. वर्गात एकदम शांतता. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. गौतमने म्हणायचा अवकाश. पोरं जोशात. टाळ्यांचा कडकडाट. ह्या टाळ्या तुमच्यासाठी. तुम्ही सगळे हुशार आहात हो ना. आता तुम्ही मोठे झालाय, हायस्कूलला आलाय, बरोबर आहे ना. पोरांनी माना डोलावल्या. ती गौतमकडे एकसारखी बघू लागली. मघापेक्षा ती थोडी सैल झालेली. मनातला ताण थोडा निवळलेला. मुलं उजव्या बाजूच्या बेंचवर बसलेली, मुली डाव्या बाजूला बेंचवर. मुलांच्या मानाने मुलींची संख्या कमीच होती. पहिल्यांदा सगळ्यांनी नावं सांगायची बरं का. दिदे तुझ्यापासून सुरुवात कर. गौतमने एका मुलीकडे बोट केले. आधी मुलींनी मग मुलांनी नावं सांगितली. काहींच्या आवाजात उत्साह. बरेच जण घाबरलेले, काही जण लाजून चुर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला गोष्ट आवडते ना. सांगू का. सांगा सर सांगा. पोरा हराकली. टकामका गौतमकडे बघू लागली. त्यांच्यात उत्साह संचारला. या गोष्टीला नाव नाही. बिन नावाची गोष्ट. मला माझ्या आजीनं सांगितलेली. होय सर, आमची बी आजी गोष्ट सांगतीया. मध्येच एका पोरानं गौतमच्या सुरात सूर मिसळला. होय, गोष्ट सांगणाऱ्या आपल्या आज्या लय भारी असत्यात. गौतम त्या पोराकडे बघून हसला. आजीवर प्रेम करणाऱ्या पोराचं त्याला कौतुक वाटलं. दोन बायका असतात. त्या दोघी एकमेकींच्या सख्या जावा असतात. एक दिवस काय होतं, त्यांच्या नवऱ्यांची भांडणं होतात. दोघी जावा वेगळ्या राहतात. दोघींच्याही वाट्याला अर्ध घर येतं. दोघींनाही एक एक एकर जमीन वाटणीला येते. दोघींनाही एक मुलगा असतो. थोरलीचं नाव असतं कैकई, धाकटीचं नाव असतं कौशल्या. थोरली धाकटी बरोबर बोलत नसते. धाकटी शांत व प्रेमळ असते. थोरलीबद्दल तिच्या मनात वाईट भावना नसतात. थोरली कैकई चैनीखोर असते. वेगळं राहिली आणि फार चैनी करायला लागली. कधीतरीच ती शेताला जायची, नाहीतर घरातच सारखी टीव्ही बघत बसायची. धाकटी कौशल्या मात्र सारखी शेतात राबायची, पैशाची काटकसर करायची. 4-5 वर्ष अशीच जातात. धाकटी कौशल्या नवीन घर बांधते, नवीन शेत विकत घेते. ते बघून थोरल्या कैकईच्या पोटात दुखायला लागतं. तिला वाटतं, हिनं एवढा पैसा आणला कुठनं. माझ्या एवढंच हिला शात असताना हिच्या शेतात जादा पीक कसं येतंय. म्हणून ती आपली जाऊ आपल्या शेतातलं धान्य चुरून नेते, अशी तक्रार फौजदाराकडे करते. फौजदार दोघींनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतो. फौजदार धाकट्या कौशल्याला जाब विचारतो. धाकटी कौशल्या आपण प्रामाणिक असल्याचं सांगते. आपण चोरी करत नाही, कष्ट केल्यामुळे व पैशाची काटकसर केल्याने आपली प्रगती झाल्याचं ती सांगते. फौजदाराला थोरल्या कैकईची शंका येते. तो दोघींनाही पोलीस स्टेशनच्या दारात उभं करतो.
हवालदाराला 2 रिकाम्या बारड्या आणायला सांगतो. त्यात 4-4 तांबे पाणी ओताय सांगतो. त्या दोघींनाही म्हणतो, त्या समोरच्या चिखलात हातपाय राड करून या जावा. फौजदाराच्या मनात काय आहे हे दोघींनाही कळत नाही. त्या घाबरून हातपाय राड करतात. फौजदार मग दोघींना मघाच्या पाण्याच्या बादल्या देतो. त्या पाण्याने हातपाय धुवायला सांगतो. धाकटी कौशल्या हातपाय धुवून लागलीच परत येते. थोरल्या कैकेयीचं तेवढ्या पाण्यात हातपाय धुवून होत नाहीत. ती आणखी पाणी मागते. फौजदार हवालदाराला पाणी द्यायला सांगतात. नंतर ती परत येते. फौजदार आता गालात हसतात. थोरल्या कैकेयीला बोलावतात आणि म्हणतात, तू अजून पायच धुतीस. बारडी भरून पाणी दिलं तरी तुझ्या पोराच्या नाकाचा शेंबूड निघाला नाही. जा जरा शेतात घाम येईपर्यंत राब जा, म्हणजे तुझं बी नवं घर बांधून होईल. फौजदार थोरल्या कैकेयीला दम देतो. धाकट्या कौशल्याचं मात्र कौतुक करतो. शेवटी दोघींना सोडून देतो. गौतम क्षणभर थांबला. पोरं शांतपणे त्याच्या तोंडाकडे बघत होती. इकडून आला पोस्ट, तिकडून आला पोस्ट, झाली माझी गोष्ट. पोरं हसायला लागली. ती भारावून गेलेली. जोर जोरात टाळ्या वाजवू लागली ती. तुम्हाला कोण आवडली? कैकेयी काय कौशल्या? सर, कौशल्या. का रे आवडली? सर, मी सांगतो. सांग. कौशल्या प्रामाणिक होती म्हणून. सर, मी सांगतो. मी 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 सांगतो. गौतमने डोळ्यांनी संमती दिली. ती काटकसर करायची म्हणून. वाह, छान. कसली काटकसर करायची? पैशाची. सर, वेळेची. आणि कसली? पोरं शांत, क्षणभर विचारात मग्न. एक पोरगी उठून उभी. गौतम तिला सांगण्यास सांगतो. पाण्याची. तेवढ्यात बेल झाली. तास संपला. गौतमनं वर्गावर नजर टाकली. वर्गातनं बाहेर जाता जाताच त्याने विचारलं, सांगा बघू, मग आपण कोणकोणत्या गोष्टींची काटकसर करायची? पैसे, वेळ व पाणी. पोरं मोठ्यानं ओरडली. त्यांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला. हैबती पाटलांच्या मृत्यूनंतर त्यांचा एकुलता मुलगा शाळेचा मालक झाला. हैबती पाटील देव माणूस, पोरगा राक्षसी वृत्तीचा. हैबती पाटील शाळेची विश्वस्त होते. पोरगा थेट मालकाच्या भूमिकेत. हैबती पाटील माणसांसाठी झटायचे. पोरगा पैशासाठी तळमळायचा. हैबती पाटलाच्या पोराच्या हातात शाळेच्या चाव्या गेल्या आणि कर्मचाऱ्यांचे ग्रह फिरायला सुरुवात झाली. शाळा ताब्यात आल्यावर नवीन संस्थापकानं शाळेची बॉडी बदलली. शाळा उभी करताना ज्यांनी साथ दिली त्यांनाच बॉडीतून काढून टाकलं. आपल्या काखतली माणसं संचालक मंडळात घातली. वाडीतली बिचारी गरीब माणसं काय बोलली नाहीत. फाटकी माणसं कधी जाब विचारतात का? कशाला त्याच्या नादाला लागा, असा त्यांचा सरळ विचार. तानाजी पाटील कधीतरी शाळेत यायचा. मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा ताबा घ्यायचा. सोबत एखादा टग्या संचालक असायचा. तानाजी पाटलाच्या सर्वांगात अध्यक्षपद भिनलेलं त्याच्या शब्दांतून ते जाणवायचं. स्वतःला सर्वज्ञ समजायचा. कधी कधी बोलताना त्याचा तोल सुटायचा. सोबतचा संचालकही त्यात हात धुवून घ्यायचा. आपण 10वी नापास आहोत याचं त्याला भान नसायचं. शिक्षण तज्ज्ञाच्या भूमिकेत तो शिरायचा. त्याच भाषेत सल्ले द्यायचा. तानाजी पाटील अध्यक्ष झाला. लगेच त्याने गुण दाखवायला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांकडून पैसे मागू लागला. मुख्याध्यापक त्याच्या ताटाखालचं मांजर. तो हा मिसळायचा.
गरीब बिचारे कर्मचारी हैबती पाटलांच्या गार सावलीत वाढलेले ह्या उन्हाच्या चटक्याने पोळले, त्यात बिनपगारी. एक एक जण शाळा सोडून जाऊ लागला. काहींनी शेती विकून पैसे दिले होते, ते थांबले. जुन्या कर्मचाऱ्यातला गौतम एकटाच. गौतमकडे त्याने पैसे मागितले नाहीत. गौतमच्या वाटेला तो गेला नाही. गौतमच्या बाजूने सर्व पालक होते. पोरग जीव तोडून राबतय अशी त्यांची धारणा. गौतमची प्रतिमा स्वच्छ होती. त्याला धक्का लावणं कुणालाही शक्य नव्हतं. अरविंद पाटील नावाचा शिपाई अध्यक्षांच्या घरातच कामाला ठेवलेला. तो त्याच्या भावकीतला. तो मास्टरवर सही करायच्या निमित्तानंच कधीतरी शाळेत यायचा. प्रत्येक सुगीला अध्यक्षाच्या शेतात शिपायांची फौज असायची. अशा महान नेतृत्वाखाली महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय साळगाव शाळेची वाटचाल सुरू होती. शाळा सुटल्यानंतर गौतम खोलीवर येतो. सोबत कुंभार सर. खोली सारवलेली, झाडून झगझगीत केलेली. हे शारू आजीचं काम असणार, गौतमनं ओळखलं. त्यानं बॅग ठेवली, चटई अंथरली. दोघं बसले. तेवढ्यात शारू आजीची पावलं वाजली. वैर लेकरा, आत्ता यायचं? सकाळी का आला नाहीस? सकाळी सरळ शाळेतच गेलो. म्हटलं वेळ होईल, जावं सरळ शाळेतच. गौतमा, सकाळी जेवलास का उपाशीच आहेस अजून? नाही, जेवलो की. आईनं डबा दिलता येताना. बघ बाबा, भुक्यावला असशील तर लवकर घालतो जेवणाला. नको, तू निवांत कर जेवण, मला गडबड नाही. गौतमनं असं सांगता शारू आजी परत गेली. शारू आजीच्या घरात तिच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. एकुलता एक पोरगा मुंबईला नोकरीला. तो तिकडंच बायको पोरांसंग राहायचा. कधीतरी वर्षातनं यायचा. जाताना म्हातारला पैसे द्यायचा. म्हातारला तो मुंबईला चल म्हणत होता, पण म्हातारनं ऐकलं नाही. म्हातारी म्हटली, माझा पराण ह्या मातीतच जायचा. तुमचं तुम्ही सुखानं राहावा बाबांनो. पोरानं परत नाव काढलं नाही. म्हातारला गरजेनुसार पैसे पाठवत राहिला. 70कडे झुकलेली म्हातारी, कंबर जरा वाकलेली, डोळं मात्र अजूनही शाबूत. बिना चष्म्याची तांदळातला खडा निवडायची. सगळ्यांशीच गोड बोलायची. म्हातारी फार प्रेमळ होती. गौतम शाळेत लागल्यापासून म्हातारीकडे राहत होता. तिच्या हातचं खात होता. गौतम तिला भाडं देऊ लागला तेव्हा तिनं घेतलं नाही. तिला तो आपल्या लेकागतच वाटायचा. गौतम मग तिला किराणा माल आणून द्यायचा. म्हातारीलाही त्याचा आधार वाटायचा. कुंभार सर महत्वाचं काम असल्यानं केले. गौतम एकटाच खोलीत. बऱ्याच दिवसांनी आल्यानं त्याला एकाकी वाटायला लागलं. बॅगेतली वही बाहेर काढली. त्यानंच लिहिलेले शब्द नव्या नवलाईनं डोळ्यात साठवू लागला तो. कुठल्या गूढ गुहेतून प्रवास करतोय आपण, अंधाराला चिरत निरंतर प्रकाशाच्या आशेने. अंधाराच्या पोटात खोल गेलोय आपण, आणि बाहेर गुहेच्या तोंडावर मोठा दगड ठेवलाय कोणीतरी. शुद्ध हवा प्रकाशाचा राजमार्ग अडवून धरलाय त्याने. आपण बुडतो आहोत अंधारात कणाकणाने बेमालूम. ज्याने सूर्य कोंडलाय शतकानुशतके स्वतःच्या मेंदूत, तेच मार्ग दाखवत आहेत प्रकाश किरणांचा सोज्वळ. आम्ही बुद्धी गहाण ठेवून उलटा प्रवास करत चाललोय बिनघोर गुहेच्या आत खोलवर. ते रस्ता आहेत गुहेच्या तोंडाशी, दगडांच्या भिंती चिरंतर. सूर्य आपली वाट पाहतोय. चला तर मग सूर्यमुक्तीचा सोहळा साजरा करूया. वाटेतल्या सनातन भिंतींना शृंग लावून गुहातून प्रकाश पेरूया. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत.
तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.